नमस्कार, सुप्रभात. मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि आता बुलेटिन मध्ये पाहूयात 36 जिल्हे 72 बातम्या. 50 ते 60 जागा निवडून येतील, शरद पवारांचा दावा. तर जे मला सोडून गेले ते परत कधी निवडून येत नाहीत, शरद पवारांचा अजित पवार गटावर निशाणा. मुख्यमंत्री पदावरून शरद पवारांकडून माझ्या चेहऱ्याला विरोध नाही, संख्याबळाच्या आधारावरही हरकत नाही. सीएम पदावर उद्धव ठाकरेंचं TV9 वर वक्तव्य. भुजबळांनी धोका दिला, त्यांना धडा शिकवा आणि घरी बसवा. पक्षाला मला सहकाऱ्यांना भुजबळांनी फसवलं, येवल्यातून शरद पवारांचा भुजबळांवर निशाणा. लोक वरचढ होतील म्हणून आम्हाला पवारांनी मुख्यमंत्री केलं नाही, शरद पवारांच्या मनात त्यावेळी काहीतरी असेल. छगन भुजबळांचे शरद पवारांवर गंभीर आरोप. शिवसेना फोडण्याचं पुण्यकर्म शरद पवारांनी केलं, पवारांनी माझ्यासह 18 ते 20 आमदारांना फोडलं, मात्र आता शिळ्या कडीला ऊत देण्याचं काही कारण नाही. भुजबळांची पवारांवर खोचक टीका. काँग्रेस आणि भाजपला एक विचारधारा आहे, पण राष्ट्रवादीला विचारधाराच नाही. शरद पवारांवर टीका करताना छगन भुजबळांनी स्वतःच्याच पक्षाचे वाभाडे काढले. जितेंद्र आव्हाडांनी शरद पवारांचं सर्वाधिक नुकसान केलंय. मुंब्रा येथील सभेत धनंजय मुंडेंचा जितेंद्र आव्हाडांवर निशाणा, तर आव्हाडांनीही समर्थन पत्रावर सही केल्याचा धनंजय मुंडेंचा दावा. येवल्यात एकाच हेलिपॅडवर शरद पवार आणि छगन भुजबळांचं हेलिकॉप्टर. सभा आटोपून शरद पवार येवल्यातून रवाना होत असतानाच भुजबळांचं हेलिकॉप्टर येवल्यात उतरलं. मनसेनं संजय राऊतांना डिवचलं. विक्रोळीत मनसेच्या सभेत राऊतांसाठी रिकामी खुर्ची. नेत्यांची भाषा कशी असावी हे ऐकण्यासाठी खुर्ची रिकामी ठेवली. आमदार आणि खासदारकीचा पाळणा नेहमी यांच्या घरात हलतो. आता 30 वर्ष नातूला प्रेम करा आणि सामान्यांनी सतरंजा उचलायच्या का? युगेंद्र पवारांवरून महादेव जानकर यांची शरद पवारांवर टीका. रवी राणा विनाशकाले विपरीत बुद्धी, फडणवीसांनी समज द्यावी. अजित पवारांकडून राणांची कानुघडणी. अमरावतीत कमळ फुललं पाहिजे, एखादी जागा कमी झाली तरी चालेल, राणांनी केलं होतं वक्तव्य. महायुतीत कुणीही मिठाचा खडा टाकू नका. राणा परिवारानं महायुतीची शिस्त पाळावी. सरकार आणण्यासाठी अडसुळांचीही गरज. मुख्यमंत्री शिंदेंनी राणांना सुनावलं. सुलभा खोडकेंनी नवनीत राणांविरोधात लोकसभेला प्रचार केला, तेव्हा खोडकेंची विनाशकाले विपरीत बुद्धी कुठे गेली होती? अजित पवारांच्या टीकेला रवी राणांचं प्रत्युत्तर. लोकसभेला अडसुळांनी युती धर्म पाळला नाही, आता जैसी करणी वैसी भरणी. रवी राणांचं आनंदराव अडसुळांना उत्तर. भाजपचे किनवटचे आमदार भीमराव केराम यांचं नांदेडमध्ये घेतलेल्या प्रचार सभेदरम्यान वादग्रस्त विधान. तर विरोधकांनी माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला, केराम यांचं स्पष्टीकरण. वीरेंद्र जगताप यांचा व्हिडिओ व्हायरल. गरीब शेतकऱ्याच्या घरात कॅन्सर, किडनी फेलसारखे आजार होतात. या भाषणातील वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल. भाषणात शेतकऱ्यांचा अपमान केल्याचा सत्ताधारी नेत्यांचा आरोप. प्रचाराचे मुद्दे राहिले नसल्यानं चुकीचा अर्थ काढून प्रचार करतात. काँग्रेस उमेदवार वीरेंद्र जगताप यांचं व्हायरल व्हिडिओवर स्पष्टीकरण. महायुतीचा वचननामा महाविकास आघाडीने चोरला. मुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यावर हल्लाबोल. बटेंगे तो कटेंगे नहीं, जुडेंगे तो बढ़ेंगे, एक है तो सेफ है. भाजपनं लगावलेल्या नाऱ्याला वर्षा गायकवाड यांचं प्रत्युत्तर. विधानसभेच्या तोंडावर नवाब मलिकांना झटका. मलिकांची जामीन रद्द करण्यासाठी ईडीची हायकोर्टात याचिका. अंतरिम जामिनाचा गैरवापर होत असल्याचा आरोप. मलिक सध्या वैद्यकीय जामिनावर. मुख्यमंत्री शिंदेंचा ताफा रोखणाऱ्या संतोष कटकेंचा ठाकरे गटात प्रवेश. साकीनाका परिसरात ताफा रोखून गद्दार घोषणा दिल्यानं शिंदे संतापले होते. रायगडच्या श्रीवर्धनमध्ये शेकाप आणि काँग्रेसला खिंडार. सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत असंख्य कार्यकर्त्यांचा अजितदादा गटात पक्षप्रवेश. वरळीत मिलिंद देवरा भांडी वाटप करत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप. पोलिसांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केल्याचाही ठाकरे गटाचा आरोप. मिलिंद देवरा वरळीतील शिंदे गटाचे उमेदवार. ठाकरे गटाचे उमेदवार महेश सावंतांनी क्षमा नाईक यांची भेट घेतली. माहीम कोळीवाड्यात जाऊन क्षमा नाईक यांची भेट घेतली. आमच्यातही बंडखोरी झाली, नवी मुंबईतही झाली. गणेश नाईकांच्या भेटीनंतर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. तर आप भी अपनी ताकद आजमा लो, अपनी हैसियत समझ में आएगी. बंडखोर उमेदवारांना शायरीतून आव्हान. बीडमध्ये संदीप क्षीरसागरांना मोठा धक्का. काका माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरांचा योगेश क्षीरसागरांना पाठिंबा. पाठिंब्यानं महायुतीचे उमेदवार योगेश क्षीरसागर यांचं पारडं जड. साताऱ्याच्या खटावमधील गोरे बंधूंचा संघर्ष अखेर मिटला. जयकुमार गोरेंना निवडून आणण्यासाठी शेखर गोरे मैदानात. राजकीय पक्षांना पाठिंबा देण्यावरून मुंबईतील डबेवाल्यांमध्ये फूट. एका गटाचा उद्धव ठाकरेंना तर दुसऱ्या गटाचा महायुतीला पाठिंबा.
करमाळा विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार संजय मामा शिंदे यांना भाजप पदाधिकाऱ्यांकडून पाठिंबा. जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे, शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल आणि तालुकाध्यक्ष रामभाऊ ढाणे यांचं निलंबन. भंडाऱ्यात दोन्ही राष्ट्रवादीच्या उमेदवारांसह 100हून अधिक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल. आचारसंहिता भंग केल्याने मोहाडी पोलिसांची कारवाई. युगेंद्र पवारांसाठी आजी आणि बहीण प्रचाराच्या मैदानात. आजी प्रतिभा पवारांचा बारामती पश्चिम येथील प्रचारात सहभाग, तर सुप्रिया सुळेंच्या कन्या रेवती सुळेंचीही प्रचार रॅलीत उपस्थिती. श्रीरामपूर मतदारसंघात लहू कानडे महायुतीचे अधिकृत उमेदवार. कुणी आजारी नाही, काही कांड्या फिरवतात. अजित पवारांचं विधान, तर रात्रीतून माझीही सभा रद्द करू शकतात. भाऊसाहेब कांबळेंचा दादांवर पलटवार. छत्रपती संभाजीनगरच्या सोयगावमध्ये अब्दुल सत्तारांच्या समर्थकांची नागरिकांनी गाडी अडवली. गाडीत पैसे असल्याच्या संशयावरून गाडी अडवल्याची माहिती. बेलापूर विधानसभा क्षेत्राचे अपक्ष उमेदवार विजय नाहटा यांना बौद्ध धर्मीयांचा जाहीर पाठिंबा. सिवूड्स येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंच संचालित तक्षशिला महिला मंडळ आणि बौद्ध विहारास विजय नाहटा यांची भेट. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात कलाकार मैदानात. उमरेडचे काँग्रेस उमेदवार संजय मेश्राम यांचा गौतमी पाटीलकडून प्रचार, तर अपक्ष उमेदवार प्रमोद घरडे यांच्यासाठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा प्रचार. जळगावच्या मेहरुण परिसरात 2 गटात दगडफेक झाल्याची घटना. लहान मुलांच्या भांडणाच्या कारणावरून 2 गटात दगडफेक. दगडफेकीमुळे परिसरात दगडांचा मोठ्या प्रमाणात खच. गोंदिया तिरोड मार्गावर बँकेची कॅश वाहतूक करणाऱ्या वाहनातून 15 लाखांची रोकड जप्त. निवडणूक भरारी पथकाची कारवाई. अभिनेता सलमान खानला धमकी देणाऱ्या आरोपीला कर्नाटकमधून अटक. आरोपीचा वाहतूक नियंत्रण पोलिसांच्या व्हॉट्सअॅपवर धमकीचा मेसेज. 5 कोटींच्या खंडणीची मागणी. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या आज 2 सभा. सकाळी 11 वाजता चाळीसगावमध्ये, तर मेघना बोर्डीकर यांच्या प्रचारार्थ दुपारी 3 वाजता जिंतूरमध्ये सभा. योगी आदित्यनाथ यांची पोहरादेवी येथे दुपारी 12 वाजता जाहीर सभा. कारंजा विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार सई डहाके यांच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आज मुंबईच्या दौऱ्यावर. गरवारे क्लबमध्ये व्यावसायिकांसोबत संवाद साधणार. मंगलप्रभात लोढांकडून कार्यक्रमाचं आयोजन. एकनाथ शिंदे यांच्या आज 3 जाहीर सभा. अंबरनाथ विधानसभेची बालाजी किणीकर, कल्याण पश्चिमेचे विश्वनाथ भोईर आणि कल्याण ग्रामीण विधानसभेचे उमेदवार राजेश मोरे यांच्या प्रचारासाठी सभांचं आयोजन. उद्धव ठाकरे आज सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर. महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा. अजित पवारांच्या आज परभणीच्या पाथरी, बीड आणि गेवराई येथे सभा. राहुल गांधी 14 आणि 16 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर. 14 नोव्हेंबर रोजी नंदुरबार आणि नांदेड, तर 16 नोव्हेंबर रोजी अकोला आणि चिमूरमध्ये सभा. नवाब मलिकांना अजित पवारांनी अधिकृत उमेदवारी दिली. आता अजित पवारांसोबत युती का तोडली नाही? उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर हल्ला बोल. उद्धव ठाकरेंना सांगतो, नागपूरला जाताना विमानात बसायची भीती वाटत असेल तर समृद्धी महामार्गानं जा. बोरिवलीच्या सभेत अमित शहांची उद्धव ठाकरेंवर टीका. महाराष्ट्रात येऊन मोदींनी पंतप्रधान म्हणून प्रचार करू नये. मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्यावर उद्धव ठाकरेंचा निशाणा. राहुल गांधीच काय, त्यांची 4थी पिढी आली तरी 370 लागू करू शकणार नाही. महाराष्ट्रात 23 तारखेला राहुल गांधींचं विमान 21व्या वेळी फेल होणार. अमित शहांची राहुल गांधी आणि सोनिया गांधींवर टीका. शहाजी बापू पाटलांकडून उद्धव ठाकरेंची मिमिक्री. पंढरपूरच्या महूद येथील सभेत शहाजी पाटलांकडून मिमिक्री.